ए हा. अहो राहू द्या माय चला घरी काम ते पाहुण्याची नादी लागतात होते नाही पण त्या पाहुण्यानं सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्या पाहुण्यानं, तुला माहित नाही. का मग पाहुण्याची नादी मला सांगा तुमच्या आणि तुमच्या भावाचे भांडण आहेत का नाही आणि त्याच्या जवळ तुम्ही कोण जाऊन भांडायलात आमच्या भावाचे लाख भांडण असू दे. हा? मग मोठा भाऊ आहे तो, मोठ्या भावाची पोरगी आहे ती आणि तो त्याचा जाव आहे. मरणाचा दारू पण पोरीला मारतोय दिसा. आमच्या भावाची दुश्मनी असू दे ना, त्या लेकरानं काय कोणा केला मला सांग बरं. हा तो दारू पितो आणि पोरीला मारतो. अगं लय कष्टातून मोठे गेलेत गे लेकर आणि आजूक बिरीन फिडतोय भाऊ माझा. पण तुम्ही जावायला नसते तसं मारायचं आजूक मारणार त्या जावायला त्या पोरीला. जर का आता जर त्यानं काय दुःख दिलं ना त्याला आजूक मारणार त्या जावायला. आमची दुश्मनी असू दे ठीक आहे, ते माझ्या भावाला बोलणं होत नाही जावायला. तुला खरं सांगायचं म्हणजे लय आहे त्याचा स्वभाव वेगळा. त्या जावायला बोलत नाही, त्या जावायने पुची रोड केली, पोरीला काल बाजारात मारित होता म्हणून बुटानं हाणलाय. लय कष्टातून मोठे केलेत गेले कर त्यानं. आणि उगा बनवास लावलाय पोरीचा. एक लिकरू आहे 2 वर्षाचं चांगलं लिकरू, सांभाळावं का नाही मला सांग बरं तू. आणि उगा लेकराची फजिती लावली. अहो तुम्हाला सोसत बी नाही, रडायला लागलात का नाही. लय लेकराचा वनवास लावलाय त्यानं. अहो तुमच्या दादाचा फोन आलाय, फोनवर बोला, रडू नका, त्यांना बेकार वाटेल. फोनवर हॅलो. बोला, हो. हा काय म्हणतो पाहुणा. पोरीला नेतो, माफी मागायची होय मी. हे बघ दादा, मी त्या पाहुण्याची ना भरल्या चौकात माफी मागतो, माझी काय अडचण नाही. पण इथून पुढे जर त्या पाहुण्यानं पोरीला जर त्रास केला ना तर मी कोणालाच विचारणार तुला सांगायला लागलो. मागतो म्हणलं ना माफी, मी चौकात माफी मागतो ना पाहुण्याची. पण बाबा पुन्हा जर पोरीला त्रास झाला ना तर मग बघा बाबा मी विचारणार नाही कोणाला, तुला विचारणार नाही मग पुन्हा. हा आमचं लाख काय बी हो आपलं काही असू दे तू कोणा तुझं. हा, हा. बरं बरं लावतो, मागतो माफी. हा उद्या त्यांच्या गावात जाऊन मागतो माफी. आता पोरीला जाऊ दे, मी उद्या गावात जाऊन पाहुण्याची माफी मागतो. हो तिला वाटायला येऊ आता. नाही ना जाऊ दे, ते पाळणा घेऊन जाणार आहे मी उद्या. हा पाळणा नेतो, लेकराला पाळणा नाही म्हणायला होती. राहू दे. हो